देखिए, जो भी है उनके सारे प्रूफ है। पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे, सीबीआई के पास भी प्रूफ है। मैं तैयार हूँ। देखिए, जो भी है उनके सारे प्रूफ है, सारे प्रूफ है उधर। पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है। और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है। सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है। मैंने सारे इसको प्लीज शट योर कैमरा। दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए। मैं तैयार हूँ, गाड़ी करे सर। मैं कभी भी तैयार हूँ। और किसी का नाम आप बता सकते हैं? और किसका नाम? गाड़ी में चला। हाँ, और किसी का नाम बता सकते हैं? किसका नाम है? गाड़ी में चला प्लीज। मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है। चल नॉट अलाउड प्लीज सर, प्लीज कॉल। प्लीज कॉपरेट प्लीज सर। अनिल देशमुखांना त्यांच्या पीए मार्फत पैसे जायचे असा सचिन वाजेंनी खुलासा केला आणि पत्रकारांना याबाबत माहिती दिली। ही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवली आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। आता त्यामध्ये त्यांनी जयंत पाटलांचं सुद्धा नाव घेतलं होतं, पण मात्र जयंत पाटलांनी यावर स्पष्टीकरण देताना म्हणले की मी सचिन वाजेंना कधी भेटलोच नाही आणि सचिन वाजेसोबत माझा काहीही संबंध नाही। पण मात्र अनिल देशमुख आणि सचिन वाजे या दोघांबद्दल बोलायचं झालं तर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाजे यांची नेमणूक कशा पद्धतीने केली होती, कारण की सचिन वाजे यांच्यावर अनेक आरोप होते आणि तरी सुद्धा 2018-17च्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना सचिन वाजेंची नियुक्ती करण्यासाठी अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्या मार्फत पुढाकार घेतलेला होता आणि ते त्या पद्धतीची मागणी करत होते। पण नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात अगोदर सचिन वाजे यांची नियुक्ती केली आणि त्यांना गुन्हे व अन्वेषण विभागाच्या मुख्यपदी निवड केली आणि मग सचिन वाजेंनी त्या पद्धतीने अनिल देशमुखांसाठी काम करायला सुरुवात केली आणि अनिल देशमुखांना ते पैसे वाटायचे असं सुद्धा त्यांनी या अगोदर सांगितलेलं आहे। मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत होत्या, अंबानीच्या घरासमोर ठेवलेली कार असेल, त्या कारमध्ये असलेले स्फोटक असतील, दुसरीकडे मनसुख हिरे प्रकरण असेल, त्या प्रकरणामध्ये सुद्धा सचिन वाजेंचा हात असेल, 100 कोटी रुपयांची मागणी कोणी केली होती, सचिन वाजे, मनसुख हिरे, अनिल देशमुख, उद्धव ठाकरे प्रकरण काय आहे, त्याच पाठोपाठ राज्यामध्ये घडलेल्या काही घटना असतील, सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्या असेल, या संपूर्ण प्रकरणामध्ये सचिन वाजे यांचं नाव येतं आणि सचिन वाजे यांची नियुक्ती नेमकी कोणी केली होती, कशामुळे केली होती, असे देखील प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतात। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना सचिन वाजेंची नेमणूक झाली होती आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण एकामागे एक पुढे येऊ लागले। जेव्हा सचिन वाजे यांच्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की सचिन वाजे काय आतंकवादी आहे का, त्याच्यावर अशा पद्धतीने का बोलता, अशी त्यांचं समर्थन एका प्रकारे उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं। सुषमा अंधारे असतील, संजय राऊत असतील, हे मात्र सचिन वाजे यांना पाठीशी घालण्याचं काम करतात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरच टीका करतात। पण मात्र एकंदरीत जर आपण पाहिलं तर सचिन वाजे, अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे हे जे कनेक्शन आहे याचा काय तपास होतो आणि नेमकं कारण काय आहे ते काही दिवसांनी समोर येणारच आहे। पण मात्र सध्या तरी ज्या पद्धतीनं सचिन वाजेंनी अनिल देशमुखांचं नाव घेतलंय आणि अनिल देशमुख तत्कालीन गृहमंत्री होते तर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते, मग हे जे नेमकं प्रकरण काय आहे हे तुम्हाला समजलं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।